ओके, नेक्स्ट सेक्शन सी. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 15 to 26 असे 12 क्वेश्चन्स आहेत. याच्यातील पहिले 6 क्वेश्चन पार्ट फर्स्ट मधील आणि दुसरे 6 क्वेश्चन पार्ट सेकंड मधील आहेत. म्हणजे तुम्हाला 15 to 20 हा पार्ट फर्स्ट दिसेल आणि 21 to 26 हा पार्ट 2 दिसेल. याच्यातील 8 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. त्या 8 पैकी आपल्याला जे परफेक्ट येतात ते सोडवायचे आहेत. आता याच्यातील 15 क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द symbolic form of logic and construct its switching table. आता असा दिलेला आहे. आता हे घेत असताना तुम्ही सुरुवातीला पाहायचं की आपल्याला किती स्विचेस दिलेले आहेत. इथं S1 आणि S2 दोन दिसत आहेत आणि या ठिकाणी S1 डॅश आणि S2 डॅश असे दोन दिसत आहेत. पण हा S1 आणि S2 आहे आणि हा S1 डॅश आणि S2 डॅश आहे. म्हणजे इथं जरी आपल्याला 4 स्विचेस वाटत असले तरी दोनच आहेत. पहिला S1 आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट तुम्हाला इथे S1 डॅश दिलेला आहे. इथं S2 आहे आणि ह्या S2 चा कॉम्प्लिमेंट तुम्हाला इथे दिलेला आहे. आणि म्हणून आपण इथे म्हणणार आहोत लेट P डिनोट स्विच S1, Q डिनोट स्विच S2 आणि इथला हा लॅम्प आहे तर हा L लॅम्प साठी आहे. आता इथे हा पहिला जो सर्किट आहे याच्यामध्ये S1 आणि S2 हे दोघं पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे हा S1 आणि S2 पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे तुम्ही इथं त्याला म्हणणार आहात P और Q. हा झाला इथला पहिला पार्ट. आता या दुसऱ्या पार्ट मध्ये S1 डॅश आहे म्हणजे तो आहे निगेशन ऑफ P. हा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे म्हणजे एका लाईन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तो आहे अँड निगेशन ऑफ Q. आणि हे दोघं परत एका लाईन मध्ये जोडलेले आहेत म्हणजे हा पहिला पार्ट या दुसऱ्या पार्टला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. हेच आपल्याला इथं मांडायचं आहे. म्हणजे हा झाला पहिला ब्रॅकेट P और Q and negation of P and negation of Q. हा झाला तुमचा सिंबॉलिक फॉर्म. आता जसं तुम्ही ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता त्याच पद्धतीने स्विचिंग टेबल आहे. फक्त इथं P आणि Q मध्ये तुम्ही T आणि F असा विचार करता. त्या ठिकाणी आपण 1 1 1 आणि 0 घेणार आहे. म्हणजे इथं P 1 1 0 0 1 0 1 0 असा तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे पाहिल्यानंतर परत तुम्ही पुढचा पार्ट घेत असताना वरती जो सिंबॉलिक फॉर्म दिलेला आहे त्या सिंबॉलिक फॉर्मचा आपण इथे विचार करणार. म्हणजे हा आहे P और Q. इथं तुम्ही P और Q घेतला. आता पुढं हे करत असताना तुम्हाला निगेशन ऑफ P ची गरज आहे, निगेशन ऑफ Q ची गरज आहे. ते आधी घेतला आणि नंतर तुम्हाला इथं मिळाला निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. आता हा पूर्ण पार्ट इथं आलेला आहे. आता काही वेळेस या कॉलम मध्ये ही जागा तुमची बसत नाही. मग तुम्ही याला असं काय वेगळं नाव दिलं. P Q दिलेलं आहे. याला समजा तुम्ही असा S म्हटला तर इथं तुम्ही S म्हटलं तरी चालेल. आणि जर हा पूर्ण ब्रॅकेट इथं बसत असेल तर तुम्ही तो ब्रॅकेट लिहिला तरी चालेल. आता इथं आहे P और Q and negation of P and negation of Q असा इथं आलेला आहे. आता हे और मध्ये आहे. और मध्ये आपल्याला माहिती आहे और मध्ये दोन्ही F असतील तर F. तसं इथे दोन्ही 0 असतील तर 0. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे दोन्हीच्या दोन्ही ऑफ असतील तर त्याच्यातून करंट जाणार नाही. 0 डिनोट करंट जातो का नाही हे दोन्हीच्या दोन्ही. कारण हा जर ऑन असेल तर करंट या मार्गे जाईल, हा ऑन असेल दोन्ही मार्गे जाऊ शकतो. म्हणजे हा 1 1 असं सांगतो मी ऑन आहे, हा म्हणतो मी पण ऑन आहे, मग करंट ह्या दोन्ही मार्गे जाऊ शकतो. हा 1 असा सांगतो की मी ऑन आहे आणि हा 0 असा सांगतो की मी ऑफ आहे, म्हणजे करंट माझा या मार्गे जाणार आहे. हा असा सांगतो की मी ऑफ आहे आणि हा 1 असा सांगतो की मी ऑन आहे, म्हणजे हा रस्ता बंद आहे. थोडक्यात या रस्त्याने आपल्याला जाता येईल. म्हणून आपल्याला इथं 0 1 असताना परत 1 मिळणार.
पण हे दोन्हीच्या दोन्ही ऑफ असतील, पहिलाही ऑफ आहे आणि दुसराही ऑफ आहे, करंट पुढे जाणार नाही आणि म्हणून इथं 0 येणार आहे. बाकीच्या वेळेस तुम्हाला 1 1 1 मिळणार. निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ P तो असा सांगतो, निगेशन ऑफ P म्हणजे तुमचा S1 डॅश हा त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे हे दोघं ऑन असतील तर हा सांगतो मी ऑफ आहे. म्हणजे दोघं ऑन म्हणजे मला असं म्हणायचं की याच्यामध्ये P च्या बाबतीमध्ये हा ऑन आहे, हा ऑन आहे त्यावेळेस हा ऑफ असेल, हा ऑन आहे त्यावेळेस हा ऑफ असेल. आता इथे हा 0 0 म्हणजे हा असा आहे की हा म्हणतो मी ऑफ आहे या कंडिशनला, या कंडिशनला जर हा ऑफ असेल तर हा तुमचा ऑन असणार आहे. तसंच निगेशन ऑफ Q पण तुम्हाला त्याच पद्धतीने पाहायला मिळेल. तो असा म्हणतो ओके ओके. आता आपण हा P और Q काय आहे तो नक्की पाहून घेऊया. हा P और Q असं सांगतो की मी दोन्हीच्या दोन्ही ऑफ असेल तर माझ्यातून करंट जाणार नाही. ओके, दोन्हीच्या दोन्ही. ओके, आता आपल्याला P और Q हा पार्ट बघायचा आहे. P और Q मध्ये जसं लॉजिक मध्ये दोन्ही F असतील तर F, असं इथं दोन्ही 0 असतील तर 0 मिळणार. दोन्ही म्हणजे हे दोन्ही 0 असतील तर हा 1 1 1 1 0 1 0 1 1. आता हा जरा थोडा डिटेल पार्ट मी तुम्हाला सांगतो. हा 1 1 1 0 काय सांगतो तो? हा असा सांगतो P आणि Q 1 हा 1 हा डिनोट करतो की S1 आणि S2 हे दोघेही ऑन असतील तर करंट दोन्ही मार्गे जाऊ शकतो, त्याच्यासाठी हा 1 आलेला आहे. हा असा सांगतो S1 ऑन आहे, S2 ऑफ आहे, म्हणजे हा रस्ता बंद आहे, हा रस्ता चालू आहे, आपण या रस्त्याने जाऊ शकतो, म्हणजे इथं आला ऑर आहे. हा 0 1 असा सांगतो की हा ऑफ आहे, हा ऑन आहे, या रस्त्याने आपण जाऊ शकतो, म्हणजे करंट असा जाणार आहे. आणि हे दोन्ही ऑफ असतील, हे दोन्ही रस्ते बंद असतील तर मात्र करंट जाणार नाही, त्याच्यासाठी हा 0 आलेला आहे. आता हा निगेशन ऑफ P असा सांगतो की हा S1 शी रिलेटेड आहे. इथे या दोन्ही ठिकाणी तो ऑन आहे, मग इथं तो ऑफ असेल, इथं दोन्ही ठिकाणी तो ऑफ आहे, इथे तो ऑन असेल. म्हणजे हा ऑन असेल तर हा ऑफ असणार आहे आणि हा ऑफ असेल तर हा ऑन असणार आहे. असंच निगेशन ऑफ Q मध्ये हा ऑन ऑफ असा आहे, हा ऑफ ऑन मिळेल, ऑफ ऑन मिळेल. तर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q जसं ट्रुथ टेबल मध्ये तसं इथे आपण लक्ष देणार. हे दोघं अँड ने कनेक्ट आहेत. अँड मध्ये दोन्हीच्या दोन्ही T असतील तर T मिळतो. तसं इथे दोन्हीच्या दोन्ही 1 असतील तर तुम्हाला 1 मिळणार आहे. हे दोन्ही 1 नाहीत, हे दोन्ही 1 नाहीत, हे दोन्ही 1 नाहीत, हे दोन्ही 1 आहेत. ओके, आणि आता हा पूर्ण तुम्हाला कॉलम विचारात घ्यायचा आहे, अख्खा सिंबॉलिक फॉर्म आलेला आहे. आता इथं मी एस लिहिलेलं आहे किंवा हा पुढचा पार्ट लिहिलेला आहे. तर याच्यात हे जे दोन पार्ट आहेत, हे दोन पार्ट इथं कनेक्ट केलेले आहेत, ते अँड ने केलेले आहेत. परत आपल्या अँडच्या कंडिशन नुसार आपण इथं जाणार. अँड मध्ये दोन्ही 1 नाहीत, दोन्ही 1 नाहीत, दोन्ही 1 नाहीत, दोन्ही 1 नाहीत, म्हणजे 0 0 0. आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हटलं नाही, पण ते म्हणते तुमचं कन्क्लुजन काय आहे. तर आपलं कन्क्लुजन हे सगळेच्या सगळे 0 आलेले आहेत, म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये त्या सर्किट मधून करंट जाऊ शकत नाही जर हा 0 आलेला म्हणून. आता इथं म्हटलेलं नाही त्यांनी तुमचा रिझल्ट सांगा म्हणून, म्हटलं असतं तर आपल्याला लिहिणं आवश्यक होतं. आता ठीक आहे, आपलं काम परीक्षेच्या दृष्टीने झालेलं आहे, पण थोडंसं आपण डिटेल कडे येऊया की इथं असं का झालं असेल. हे सगळेच्या सगळे 0 आले. आपण सर्किट डायग्राम कडे येऊया. हे दोघं काय सांगतात त्याचा आपण विचार करूया. हा असा सांगतो P आणि Q दोन्ही ऑन आहेत. आता हे दोन्ही ऑन आहेत म्हणजे करंट इथे येणार आहे, पण हे दोन्ही ऑन आहेत, हे दोन्ही ऑन आहेत म्हणजे हे दोन्ही ऑफ आहेत. करंट इथपर्यंत आलेलं आहे पण इथून पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून या सर्किट मधून करंट जाणार नाही आणि तुमचा जो लॅम्प आहे तो लाईट होणार नाही. हा 0 असा सांगतो. आता हा 0 काय सांगतो, तुम्ही या बाजूला या इथं. हा सांगतो मी ऑन आहे आणि हा ऑफ आहे, म्हणजे हा ऑन आहे आणि हा ऑफ आहे. करंट असा इथपर्यंत आला, पण हा ऑन आहे याचा अर्थ हा ऑफ आहे, करंट पुढे जात नाहीये.
इथं करंट पुढे गेलेलं नाही. हा झिरो असा सांगतो. तुम्ही या बाजूला या. हा पहिला ऑफ आहे आणि हा ऑन आहे, म्हणजे करंट या मार्गे इथं आला. आता हा ऑफ आहे म्हणजे हा ऑन आहे, म्हणजे करंट इथं पण आला. पण हा ऑन आहे म्हणजे हा ऑफ आहे, याच्या पुढे करंट गेलेलं नाही. हा झिरो सांगतो. आणि हा झिरो असा सांगतो आम्ही दोघंही ऑफ आहोत. आता हे दोघंही ऑफ असतील तर करंट इथून पुढे येणारच नाहीये, म्हणून हा झिरो मिळालेला आहे. हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, tan inverse of 1/2 plus tan inverse of 1/3 is equal to pi by 4 हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता आपण प्रूव्ह करूया, पण थोडंसं आपल्याला काही रिझल्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर फर्स्ट tan inverse of x plus tan inverse of y इन जनरल मी तुम्हाला सांगतोय. दिस इज tan inverse of x plus y upon 1 minus xy. इथे ही एक प्रोव्हाइडेड कंडिशन आहे. दॅट कंडिशन इज, हा जो x तुम्हाला इथला मिळणार आहे x आणि y, तो x आणि y हा लेस दॅन 1 असतो, which is less than 1. x is less than 1, y is less than 1. Now here we use the result tan inverse of x. Let us consider its left hand side. This is tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 3. Use this result, you get tan inverse of 1 by 2 plus 1 by 3 upon 1 minus 1 by 2 into 1 by 3. Do its calculation. You get tan inverse of 1 by 2 plus 1 by 3, that is 3 plus 2 upon 6. And here 2 3 are 6. 6 minus 1 upon 6. हा 6 आणि इथला 6 हा cancel होईल. And you get tan inverse of 3 plus 2 5 upon 5. This is tan inverse of 1, and tan inverse of 1 is nothing but pi by 4, which is equal to RHS. आणि शेवटी तुम्ही म्हणता की हा रिझल्ट तुमचा प्रूव्ह झालेला आहे. हेच शेवटी लिहायचं बरं का, तो ब्रॅकेट प्रूव्ह, असा तुम्हाला रिझल्ट इथं मिळालेला आहे. ओके, okay, question number 17. In triangle ABC, prove that cos A upon A, cos B upon B, cos C upon C is equal to A square plus B square plus C square upon twice ABC. Just recall trigonometric function मधील cosine rule. आपला याच्या अगोदर पण cosine rule आपण झालेला आहे याच क्वेश्चन पेपर मध्ये. तर इन ट्रायंगल ABC, हा ABC ट्रायंगल आहे, ABC अशा साइड्स आहेत. cos, आता हा जो रिझल्ट आहे, मी आता डायरेक्ट cos A लिहिण्यापेक्षा एक तुम्हाला आयडिया दिली की परत लक्षात येईल की A स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2BC cos A पाहायला मिळतो. म्हणजे इथे मला हा cos A काय मिळेल, तर मला cos A मिळणार आहे. काय मिळेल, cos A इज इक्वल टू, ही पूर्ण टर्म आपण या बाजूला शिफ्ट केली, A स्क्वेअर आपण तिकडे घेतला, तर हा मिळेल B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC, हा तुम्हाला cos A मिळेल. सिमिलरली तुम्हाला cos B मिळेल, तो cos B मिळेल C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2CA. सिमिलरली तुम्हाला cos C मिळेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2AB. आता हे आपल्याला माहिती आहे कोसाइन रूल. आणि आता या रिझल्ट कडे येऊयात. आपण इथे लेफ्ट हँड साइड विचारात घेऊ. लेफ्ट हँड साइड आहे
cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C. आता एक्झाम मध्ये लिहित असताना तुम्ही इथं रिकॉल असं नका म्हणू, आपलं बाय कोसाइन रूल असं लिहा, बाय कोसाइन रूल. आणि आता लेफ्ट हँड साइड विचारात घेतला, तिथलं प्रेझेंटेशन पण असं परफेक्ट असलं पाहिजे, म्हणजे गोंधळ आपला नाही झाला पाहिजे. आता इथं कॉस इथं अपॉन ए आहे, त्याला अपॉन ए इथं असं करा, याला इथं ब्रॅकेट करा आणि कॉस ए तुम्ही पुट करा. तो मिळाला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc, याला ब्रॅकेट करा प्लस 1 अपॉन बी इथे घ्या, परत ब्रॅकेट करा, cos b ची व्हॅल्यू पुट करा, तो मिळेल c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ca, हा ब्रॅकेट कंप्लीट करा प्लस 1 अपॉन c आणि इथला cos c जो आलेला आहे तो इथे घ्या, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab. आता साहजिकच इथे पहा a 2bc आहे, b 2ca आहे, इथं c 2ab आहे, म्हणजे तुमच्या या स्टेपला बरोबर लक्षात येईल. मी जरा थोडंसं या बाजूला येतो, जागा मला लागणार आहे म्हणून. प्रत्येकाचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर सेम आहे, 2abc, तो एकदाच घेतला. आणि या टर्म्स आहे असे आपल्याला इथे घ्यायच्या, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, इथं मध्ये प्लस साइन आहे, या ठिकाणी पण प्लस साइन आहे, सो वी राइट हियर एज प्लस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. आता पहा हा प्लस b स्क्वेअर आहे आणि इथे मायनस b स्क्वेअर आहे, इथे प्लस c स्क्वेअर आहे, इथे मायनस c स्क्वेअर आहे, परत इथे मायनस a स्क्वेअर आहे, इथे प्लस a स्क्वेअर आहे, म्हणजे या ज्या टर्म्स आहेत या टर्म्स तुमच्या बऱ्यापैकी कॅन्सल होत आहेत. आता त्या आपण इथे कॅन्सल करूयात आणि पुढे जाऊ. इज इक्वल टू, आता हा गेलेला आहे, म्हणजे पूर्ण टर्म गेली. इथं राहिलेला कोण आहे, इथं राहिलेला आहे प्लस c स्क्वेअर, परत इथं कोण राहिलेला आहे प्लस a स्क्वेअर, इथं कोण राहिलेला आहे प्लस b स्क्वेअर, म्हणजे ही टर्म मिळाली a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर अपॉन हा पूर्ण 2abc. आणि जो रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो हाच करायचा आहे. आणि मग तुम्ही म्हणणार हेच जो काय रिझल्ट तुम्हाला विचारलेला आहे तो रिझल्ट इथं तुमचा प्रूव्ह झालेला आहे. ओके, डन. ओके, क्वेश्चन सी मध्ये पुढील क्वेश्चन, प्रूव्ह 18 नंबर, प्रूव्ह by vector method the angle subtended on a semicircle is a right angle. कन्सेप्ट आपण समजून घेऊया. तुमचा 10th मध्ये जॉमेट्री मध्ये हा क्वेश्चन झालेला आहे, पण आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो वेक्टर मेथड, म्हणजे हा वेक्टर मेथडनेच सोडवला पाहिजे हे लक्षात घ्या. आता सेमी सर्कल आहे, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल. सेमी सर्कल अर्धवर्तुळ, हा सेमी सर्कल आहे, पण ए पी बी हा सेमी सर्कल आहे. ही जी ए बी आहे ही ए बी त्या सर्कलची डायमीटर आहे, हा ओ त्या सर्कलचा सेंटर आहे. आपण म्हणूया कन्सिडर सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर. त्या सर्कलची रेडियस आर आहे, सर्कलची रेडियस आर आहे, म्हणजे ओ ए ओ बी ओ पी हे जे डिस्टन्स आहे, हे जे अंतर आहे ते आर आहे. वेअर ए पॉइंट आहे, एंड पॉइंट डायमीटरचा, बी एंड पॉइंट डायमीटरचा आहे आणि त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे, म्हणजे हा ओ ए बार आहे, हा ओ बी बार तुमचा बी बार आहे, हा ओ पी बार हा तुमचा पी बार आहे. लेट वेअर ए बी आर द एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर ए बी अँड पी हा पी इज एनी पॉइंट ऑन द सर्कल. ह्या सर्कल वरील आहे,
म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला हा पार्ट दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. टू प्रूव्ह अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल म्हणजे इथला अँगल APB is 90 degree हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. So to prove now we consider this PA and PB. Consider PA bar dot PB bar. आता इथे पहा याची पण काळजी घेतली पाहिजे. हा O आहे, O सेंटर, तिथून तुम्हाला OA मिळालेला आहे, हा OB मिळालेला आहे आणि हा OP मिळालेला आहे. मी विचारात घेताना PA बार घेतलेला आहे आणि PB बार घेतलेला आहे. आता PA बार म्हणजे तुम्हाला मिळणार आहे OA बार मायनस OP बार. इथे डॉट प्रोडक्ट आहे बघा, डॉट प्रोडक्ट इज अ स्केलर क्वांटिटी. हा PA बार हा मिळेल OB बार मायनस OP बार. OA बार म्हणजेच आपण इथे पोझिशन वेक्टर करस्पॉन्डिंग दाखवलेले आहे, तो मिळेल A बार. हा OP बार हा मिळेल तुम्हाला P बार डॉट OB बार मीन्स B बार मायनस OP बार. हे जे असे रिझल्ट्स असतात, हे रिझल्ट्स प्रूव्ह करत असताना आपण कन्सेप्ट ओरिएंटेड जायचं हे लक्षात घ्या. आता हा मिळाला OA बार मायनस OP बार, हा मिळाला OB बार मायनस OP बार, हा मिळाला A बार मायनस P बार डॉट हा मिळाला B बार मायनस P बार. आता इथे परत तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा OA बार या डायरेक्शनला चाललेला आहे आणि OB बार या डायरेक्शनला चाललेला आहे. OA मॉड्युलस जर घेतला OA बारचा आणि मॉड्युलस घेतला OB बारचा तर त्या सर्कलची रेडियस आहे, मीन्स दिस इज नथिंग बट रेडियस R. पण हे जे वेक्टर्स आहेत हे अपोजिट वेक्टर्स आहेत बट इक्वल इन मॅग्निट्यूड. त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे पण त्यांची डायरेक्शन अपोजिट आहे आणि असं असल्यामुळे हा मला असा मिळणार आहे A बार मायनस P बार डॉट हा मिळेल मायनस A बार मायनस P बार. नोट व्हेरी केअरफुली का घेतलेला आहे, बिकॉज OA बार इज इक्वल टू मायनस OB बार. अपोजिट डायरेक्शन आहे, इक्वल मॅग्निट्यूड आहे. आता अजून आपण कॅल्क्युलेशन करत असताना इथं मायनस A बार दिलेला आहे, मी याला इथं असा ब्रॅकेट घेतो, मायनस बाहेर घेतो आणि आतमध्ये घेतो मी A बार मायनस P बार डॉट मायनस बाहेर घेतला सो प्लस A बार प्लस P बार असा मला इथं मिळणार आहे. ओके, आता इथे बसेल पण ऍडजस्ट करू त्याला. हा डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट इज अ स्केलर क्वांटिटी आणि स्केलर प्रोडक्ट रिलेटेड काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बेसिक वेक्टर आहे तो. आता इथे या दोन वेक्टरचा मी डॉट प्रोडक्ट घेतोय म्हणजेच मला इथे मिळणार आहे हा मायनस इन ब्रॅकेट यांचा बघा A बार मायनस P बार आणि A बार प्लस P बार म्हणजे हा मिळेल मॅग्निट्यूड ऑफ A बार स्क्वेअर मायनस मॅग्निट्यूड ऑफ P बार स्क्वेअर असा तुम्हाला इथे मिळाला. बट व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ A bar? Because this is nothing but OA bar means A bar, OB bar means B bar, OP bar means P bar. पण त्या सगळ्यांची जी मॅग्निट्यूड आहे ती R आहे म्हणजे हा मिळाला असता R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर मीन्स दिस इज 0. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे 0. आता मीन्स व्हॉट, हे तुम्हाला काय मिळेल? बरेच जण एक्झाम मध्ये आन्सर लिहित असताना इथपर्यंत लिहितात आणि म्हणतात रिझल्ट प्रूव्ह झाला. हे नाही बरोबर बघा. तर इथे इज इक्वल टू 0 मिळालेला आहे पण हे म्हणजेच तुमचा इथील डॉट प्रोडक्ट 0 आहे. हा डॉट प्रोडक्ट 0 आहे म्हणजेच हा मिळाला PA बार डॉट PB बार इज इक्वल टू 0. वरती 0 बार येणार नाही. हे हा स्केलर प्रोडक्ट आहे, हा फक्त 0 येणार आहे. एखाद्याने चुकून वरती असा बार लिहिला दॅट इज कम्प्लिटली रॉंग. हे असं लिहू नका. इथं तुम्हाला फक्त लिहावं लागणार आहे, तो 0 लिहावा लागणार आहे. आता हे जे आहेत ह्या गोष्टी ते ऍप्लिकेशन ऑफ वेक्टर मधले आहेत. म्हणजे इथे
स्केलर प्रॉडक्टचं हे ऍप्लिकेशन आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जर PA बार डॉट PB बार इज इक्वल टू 0 आला याचा अर्थ या दोन व्हेक्टरचा PA बार आणि PB बार हा डॉट प्रोडक्ट तुम्हाला 0 मिळतोय. दिस इम्प्लाइज PA बार परपेंडिक्युलर टू PB बार. हा PA बार PB बारला परपेंडिक्युलर आहे आणि हा परपेंडिक्युलर असेल तर यांच्यामधला असणारा हा जो अँगल आहे हा अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा मिळणार आहे. दिस इम्प्लाइज अँगल APB इज इक्वल टू 90 डिग्री अँड हेन्स प्रूव्ड. आता इथं तुम्ही म्हणू शकता किंवा जे काही इथलं स्टेटमेंट दिलेलं आहे ते तुम्ही म्हणणार बाय वेक्टर मेथड द अँगल सबटेंडेड ऑन अ सेमीसर्कल इज अ राईट अँगल. आपला आन्सर पेपर जे चेक करणार आहेत शिक्षक त्यांच्याशी तो बोलला पाहिजे. शिक्षक बरोबर ऑब्झर्व करत असतो की या मुलाने किती लहान सहान गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून प्रेझेंटेशन केलेलं आहे. तुम्ही त्यांना दिसत नसता, तुमचा आन्सर पेपर बोलत असता आणि ते आपलं मार्क्स देण्यामध्ये पण बरोबर इफेक्ट करत असतं किंवा मुलांनी चांगला अभ्यास केलेला आहे, लहान सहान गोष्टी त्याला माहिती आहे, त्याने व्यवस्थित प्रेझेंटेशन केलेलं आहे. हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. एक साधारणपणे तुम्ही ज्यावेळेस असं प्रेझेंटेशन करता या स्टेजला येतात हा हे बाबा यानं गिवन काय पार्ट आहे तो इथं लिहिण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते त्यांनी इथं लिहिलेलं आहे आणि त्याला माहिती आहे की बा आपल्याला हा अँगल प्रूव्ह 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. याचा अर्थ हा डॉट प्रोडक्ट 90 डिग्री दाखवायचा आहे. त्याच्यासाठी त्याने शांत डोक्यानं हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि इथं तो ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये येतो त्यावेळेस तो फक्त हे लिहून थांबत नाही. तो सांगतोय किंवा हा असा सांगतोय की PA बार परपेंडिक्युलर टू PB बार आहे आणि हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांच्यातला अँगल 90 डिग्रीचा आहे आणि हे तर आम्हाला इथं प्रूव्ह करायचं आहे हेही तो इथं बोललेला आहे. याला वेळ जास्त जाणार नाही बघा, पटपट पटपट सगळं होणार आहे. फक्त आपलं डोकं शांत पाहिजे. आपल्याला काय विचारलंय काय दिलेलं आहे याचाही तुम्ही व्यवस्थित विचार केला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Okay, find the angle between the line and plane. आता लाईनचं इक्वेशन हे r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार आहे आणि प्लेनचं इक्वेशन r बार डॉट n बार इज इक्वल टू d आहे. आपल्याला त्यांनी लाईन मधील आणि प्लेन मधील अँगल विचारलेला आहे. तर आता फॉर्म्युलेमध्ये गोंधळ करायचा नाही बघा. दोन लाईन मधील जर अँगल विचारला असेल L1 आणि L2 या जर दोन लाईन्स असतील की L1 लाईन r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार आणि L2 लाईन r बार इज इक्वल टू से c बार प्लस म्यू d बार असे एक्सप्रेस केलेले असेल. म्हणजे दोन लाईन मधला अँगल जर फाइंड आउट करत असेल लाईन मधला तर आता थीटा आपण ॲक्यूट अँगल आहे असं म्हणू तर cos थीटा इज इक्वल टू असतो b बार डॉट d बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ d बार जर थीटा हा ॲक्यूट असेल तर. आणि जर ॲक्टूस असेल तर आपण हा मॉड्युलस घेणार नाही. हा झाला दोन लाईन मधला अँगल. आणि जर दोन प्लेन मधला अँगल आपल्याला घ्यायचा असेल प्लेन तर प्लेनचं इक्वेशन असतं r बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1 and r बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2. हे बेसिक लाईनचे बेसिक प्लेनचे इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यावर. आणि जर यांच्यातला थीटा हा ॲक्यूट अँगल असेल तर तो फॉर्म्युला असतो cos थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ n1 बार डॉट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. हा तुमचा फॉर्म्युला आहे दोन प्लेन मधला दोन लाईन मधला. परंतु जर तुम्हाला लाईन आणि प्लेन याच्यातला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर तो फॉर्म्युला आहे sin थीटा इज इक्वल टू. आता इथं आपल्याला फाइंड द अँगल बिटवीन असं म्हटलेलं आहे त्यांनी. मी sin थीटा हा फॉर्म्युला इथं यूज करतो. त्यांनी ॲक्यूट किंवा ॲक्टूस असं काय म्हटलेलं नाही क्वेश्चन पेपर मध्ये. सो वी राइट ओनली ॲज sin थीटा इज इक्वल टू तो फॉर्म्युला आहे
बी बार डॉट, आता याची जी नॉर्मल आहे तो ती आहे एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार. म्हणजे या दोन वेक्टरचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. आता इथं प्रेझेंटेशन करत असताना पण आपण कसं केलंय पहा, हे लाईनचं इक्वेशन आहे, हे प्लेनचं इक्वेशन आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ती ए या पॉइंट मधून जाते, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे, तो आपण इथं रिप्रेझेंट केलेला आहे. ही लाईन बी बारला पॅरलल आहे, तो आमचा बी बार इथं आहे. हे प्लेनचं इक्वेशन आहे, प्लेनला जी नॉर्मल आहे त्या नॉर्मलचं इक्वेशन एन बार इथं दिलेलं आहे. आणि हा डी मिळालेला आहे, डी म्हणजे ए बार डॉट एन बार मधला तो डी आहे. हे वेक्टर इक्वेशन आहे. मग इथं नॉर्मल मला मिळालेले आहे, म्हणजे मला जो डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे तो डॉट प्रोडक्ट या दोघांचा घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. मग इथं मी बी बार डॉट एन बार एखाद्यानं सेपरेट फाइंड आउट करून तिथं पुट केले तरी चालेल, आणि इथं तुम्ही डायरेक्ट त्यांचा डॉट प्रोडक्ट घेतला तरी चालेल. म्हणजे तो मिळणार आहे 2 into 1 प्लस 2 into 1 म्हणा किंवा 1 into 2 म्हणा. इथं तुम्हाला मिळेल 1 into 1 प्लस 1 into 1 या दोघांचा डॉट प्रोडक्ट अपॉन यांची मॅग्निट्यूड. आता मी अगोदर 2 घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे, 1 म्हणजे आधी मी नॉर्मल घेतलेले आहे. तर मग त्याची जी मॅग्निट्यूड येणार आहे ती मॅग्निट्यूड अंडर रूट, आणि इथं याची मॅग्निट्यूड ही अंडर रूट मिळणार आहे. आता ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट इथं आहे, त्यामुळे कुठलाही वेक्टर आधी नंतर घेतला तरी चालेल इथेही. आता आपण याची मॅग्निट्यूड घेऊया. किती मिळेल याची मॅग्निट्यूड, तर ती मिळेल 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. इथं याची मॅग्निट्यूड घ्या, तो मिळेल 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सो आफ्टर कॅल्क्युलेशन आपल्याला काय मिळते ते बघूया. So sin theta is equal to 2 into 1 2 मिळाला प्लस 1 into 1 1 मिळाला, 1 into 1 1 मिळाला अपॉन अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 3 अंडर रूट 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 प्लस 1 means 6. So you get sin theta is equal to 4 upon under root 3 into 6 आहे, तो लिहिता येईल under root 3 into under root 2. म्हणजे तुम्हाला मिळाला sin theta is equal to 4 upon this 3 into 3 म्हणजे हा 3 मिळाला, आणि इथला तुमचा रूट 2 मिळालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा डॉट प्रोडक्ट मिळालेला आहे. अजून थोडाफार तो सिम्प्लिफाय करता येईल, पण एवढा काय आपल्याला त्याचा फायदा असा होत नाहीये. पण जेवढा शक्य आहे तेवढा लिहूया. हा 4 आहे, तर हा लिहिता आला असता 2 into 2, आणि हा रूट 2 हा 3 into हा रूट 2. सो फायनली यू गेट sin theta is equal to, हा गेला असता 2 root 2 upon 3. Theta is equal to sin inverse of 2 root 2 upon 3. Okay. Question number 21. Y is equal to sin inverse of x. Then show that 1 minus x square d square y by dx square minus x dy by dx is equal to 0. Differential equation मधील आहे. तुम्हाला y is equal to sin inverse of x दिलेला आहे, आणि इथे तुम्हाला त्याचं डिफरन्शियल इक्वेशन जे मिळते ते अशा स्वरूपात मिळते, हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे. y is equal to sin inverse of x. Differentiate with respect to x. Therefore, dy by dx is equal to derivative of sin inverse of x. Therefore, dy by dx is equal to sin inverse of x derivative means 1 upon under root 1 minus x square. असं तुम्हाला त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळणार. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे घ्यायचे आहे. आपण हा dy by dx फाइंड आउट केलेला आहे. याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही इथं डायरेक्ट याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता, पण ते कॉम्प्लिकेटेड मिळेल. त्याच्यापेक्षा आपण या टर्मला या बाजूला शिफ्ट करू.
तर तो मिळेल रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डी विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इथे डिफरन्शिएट करणार म्हणजे u आणि v हा प्रॉडक्ट रूल आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजे आपल्याला लिहितो मी इथे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, याला मी ब्रॅकेट करतो, इनटू dy by dx is equal to derivative of 1. Therefore, root मध्ये 1 minus x square derivative of dy by dx plus dy by dx into derivative of root of 1 minus x square and constant त्याचा derivative 0. So in the next steps तुम्हाला मिळेल रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस आता डी वाय बाय डी एक्स, आपल्याला डी वाय बाय डी एक्स मिळालेला आहे, तो आपण इथं पुट करू. तो डी वाय बाय डी एक्स तुम्हाला मिळेल 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि अगेन तुम्हाला या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे रूटचं. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन 2 रूट एक्स. चेन रूल नुसार हा मिळेल 1 अपॉन 2 रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि या ब्रॅकेटच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल. तो मिळेल 0 मायनस 2x इज इक्वल टू 0. सो जेवढं शक्य आहे तेवढं आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. सो व्हॉट यू गेट, इथं तुम्हाला काय मिळणार आहे, तर तो मिळणार आहे रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस ओके ओके. So take the derivative of this term. So root 1 minus x square d square y by dx square plus dy by dx. You take the derivative of this term, means 1 upon 2 under root 1 minus x square and derivative of bracket 0 minus 2x is equal to 0. So my dear student, these two get cancelled. And here you get रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हा प्लस आहे आतमध्ये मायनस आहे, 2 कॅन्सल होईल, x अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. याचा डिनॉमिनेटर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस टर्म इज नॉट इक्वल टू 0. 0 असेल तर हा डिफाइन मिळाला नसता. यानं दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं तर हा मिळेल 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स dy by dx is equal to 0. हा रिझल्ट तुमचा इथं प्रूव्ह झालेला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ओके. Find the approximate value of tan inverse of 1.002. Question number 21. आता आपल्याकडे approximate find out करण्याचा फॉर्म्युला आहे. We have approximation formula. तो फॉर्म्युला आहे f of a plus h nearly equal to f of a
प्लस एच एफ डॅश ऑफ ए हा फॉर्म्युला आहे. आता इथे तुम्हाला दिलेला आहे टॅन इनव्हर्स ऑफ ब्रॅकेट. तर मग आपलं काम आहे सुरुवातीला लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स हा विचारात घ्यायचा. हा जो इथं कॉन्स्टंट दिला ना अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना त्याला आपण एक्स घ्यायचं. या फॉर्म्युल्यामध्ये एफ डॅश ऑफ ए लागतो. म्हणजे तुमचं जे काय हे फंक्शन आपण विचारात घेतलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणून आपण इथं म्हणलं therefore f dash of x is equal to derivative of tan inverse of x. काय आहे tan inverse of x चं डेरिव्हेटिव्ह? तर ते आहे 1/1 plus x square. इथं तुम्ही म्हणायचं पुट a plus h is equal to ही जी काय व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ती व्हॅल्यू इथे घ्यायची 1.002 म्हणजेच तो आहे 1 plus 0.002 that is a is equal to ही बघा ही राउंड फिगर आहे त्याला 1 घेतला and h is equal to 0.002 हे अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये a plus h आहे f of a आहे h f dash of a आहे. मग इथे f of a is equal to f of 1 म्हणजे a is equal to 1. इथं f of x आहे म्हणून tan इनव्हर्स ऑफ इथं x आलेला आहे. हा 1 इथं पुट करा तर हा मिळेल tan इनव्हर्स ऑफ 1. tan इनव्हर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे π/4. ती तुम्ही i अशी इथं ठेवली. परत f dash of a means f dash of 1 is equal to जे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे 1/1 plus x square म्हणजे इथे येणार 1/1 plus या x च्या ठिकाणी आलेला आहे 1 चा स्क्वेअर मीन्स 1/2 तो तुम्हाला मिळाला. तो आपण इथं विचारात घेतलेला आहे. आणि आता पुढं वी हॅव अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर हे मी अगोदर याच्यासाठी लिहिला होता की आपल्याला कळावं की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. आता a plus h कोण आहे तर हा आहे म्हणजे इथे येणार आहे tan इनव्हर्स ऑफ 1.002 nearly equal to f of 1 plus h. What is h? H 0.002 and f dash of 1. हा तुम्हाला इथं मिळालेला आहे. That is tan inverse of 1.002 nearly equal to f of 1. f of 1 ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलेली आहे ती इथं ठेवली π/4 प्लस 0.002 आणि f dash of 1 ही मिळाली 1/2. इथे पहा नियरली इक्वल टू लिहितो. जर तुम्ही लेफ्ट हँड साइड लिहिले नाही तर तुम्ही इक्वल टू लिहिता. पण लेफ्ट हँड साइड जर म्हटलं तर तुम्हाला नियरली इक्वल टू म्हणावं लागेल. म्हणून इक्वल टू अप्रॉक्सिमेटली tan inverse of 1.002 approximately or nearly equal to π/4. आता या 2 ने डिवाइड करणार तर 0.00 इथं 2 ला परत याने डिवाइड केलं तर 1. दिस इज युअर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू प्लस a स्क्वेअर dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता गेल्या वर्षी आपल्याला हा विचारला कदाचित या वर्षी या 3 पैकी एक विचारते. dx अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आहे 1/a tan इनव्हर्स ऑफ x अपॉन a प्लस c हा आहे 1/2a log of x minus a upon x plus a plus c 1/2a log of a minus x upon a plus x plus c असे हे फॉर्म्युले आहे. आता याच्यातील आपल्याला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. आपण करूयात तो. लेट I is equal to integration of dx upon a square minus x square. तुम्हाला जे राइट हँड साइडला दिलेलं आहे 1/2a हे लॉग सजेस्ट करतो आणि आपल्याला माहिती आहे की 1/a चं इंटिग्रेशन हे log x आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला टाइप लक्षात यावं म्हणून मी सांगतो तुम्हाला. म्हणजे इथे 1/a plus x आणि 1/a minus x ही टर्म असणं गरजेचं आहे. ते आपल्याला याच्यावरून लक्षात आलेलं आहे.
तर मग इथे आपण याचे फॅक्टर्स विचारात घेऊया. dx अपॉन a प्लस एक्स आणि a मायनस एक्स. हेच मी असं लिहितोय पहा, 1 अपॉन a प्लस एक्स प्लस 1 अपॉन a मायनस एक्स dx. आता हा फार डिटेल पार्ट आहे, पण तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगतो. आता हे मी लिहिलेलं बरोबर आहे का नाही हे पण कन्फर्म करता आलं पाहिजे. याचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर हा मिळणार आहे a मायनस एक्स, इथं मिळणार आहे प्लस a प्लस एक्स अपॉन a प्लस एक्स इंटू a मायनस एक्स. इथला x x कॅन्सल होईल, a प्लस a मिळाला 2a अपॉन a प्लस एक्स इंटू a मायनस एक्स. मग आपल्या इथं असं लक्षात आलं की हे घेतल्यानंतर मला 2a अपॉन a प्लस एक्स इंटू a मायनस एक्स मिळतं. इथं dx अपॉन a प्लस एक्स a मायनस एक्स आहे. मग इथे मला हा 2a दिसत नाही, मी म्हणलं इथं मला एक टर्म ऍडजस्ट करावं लागेल आणि ती आहे 1 अपॉन 2a. म्हणजे थोडक्यात मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2a ने मल्टिप्लाय केलेलं आहे. किंवा तुम्ही इथं आधी ती स्टेप्स लिहा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. इथं तुम्ही असं म्हणा 2a अपॉन 2a इन ब्रॅकेट a प्लस एक्स a मायनस एक्स dx. पुढच्या स्टेपला तुम्ही म्हणा 1 अपॉन 2a आणि हा 2a a प्लस एक्स a मायनस एक्स म्हणजेच काय आहे, तर ही टर्म आहे ती लिहिली आपण 1 अपॉन a प्लस एक्स प्लस 1 अपॉन a मायनस एक्स dx. इथं प्लस साइन आहे पहा, हे लक्षात घ्या, प्लस साइन. And now what is the integration of this term? This integration is I is equal to 1 upon 2a in bracket. I will log of a plus x. इथे प्लस साइन आहे म्हणून मी प्लस दिला आणि लिहिला log of a मायनस एक्स. पण लक्षात घ्या याचं जे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे ते डेरिव्हेटिव्ह प्लस 1 मिळणार आहे आणि याचं जे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे ते डेरिव्हेटिव्ह मायनस 1 मिळणार आहे. आता इथं प्लस कॉन्स्टन्सी आपण दिले, दॅट इज I is equal to 1 upon 2a in bracket log of a plus x plus minus minus log of a minus x plus c, and finally you get I is equal to 1 upon 2a log of. आता लॉगच्या प्रॉपर्टीज, लॉगचे रूल्स हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. log m minus log n is equal to log of m upon n. हा रिझल्ट आपण इथे यूज केलेला आहे आणि फायनली यू गेट रिझल्ट. जो काय तुम्हाला प्रूव्ह करायला विचारला होता तो रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्या बरोबर आता हे बाकीचे दोन आहेत ते पण तुम्ही करून ठेवा, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद भोसले, कर्मवीर सायन्स अकॅडमी बारामती. आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा मार्च 2024 चा क्वेश्चन पेपर सोडवत आहे. आता हा क्वेश्चन पेपर सोडवत असताना पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड याचे आपण प्रॉब्लेम डिस्कस करत आहोत. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो 24 आहे सेक्शन सी मध्ये, म्हणजे 3 मार्कचा हा प्रश्न आहे. Solve the differential equation x dy by dx minus y plus x sin inverse of y upon x is equal to 0. तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारतात ते पहिले 2 मार्कचे असतात. त्यात ऑर्डर, डिग्री किंवा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अशा पद्धतीने सोडवायचं असतं. आता याच्यातील हा सबस्टिट्यूशन मेथडचा टाइप आहे. मग कसा सोडवणार आपण, कसा ओळखला आपण सबस्टिट्यूशन टाइपचा आहे, तर इथं y upon x ही टर्म तुम्हाला दिलेली आहे आणि मग आपल्या पटकन लक्षात आले की ते डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये जाणार नाही, आपल्याला तो सबस्टिट्यूशन करून सोडवावा लागेल. एवढंच नाही तर हा प्रॉब्लेम आपल्याला दुसऱ्या मेथडने पण सोडवता येईल. तर ते होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन याच्यानुसार हे आपल्याला सुटणार आहे. आता नक्की कुठल्या मेथडने सोडवायचा ते आपण एक काम करूया, याला आधी dy by dx मध्ये एक्सप्रेस करूया. x dy by dx minus y plus x
साइन ऑफ, मी परत एकदा तो प्रश्न लिहून घेतलेला आहे. तर दॅट इज x dy बाय dx, या टर्मला मी पलीकडे पाठवलं, तो मिळेल प्लस y मायनस x साइन ऑफ y अपॉन x. dy बाय dx मध्ये आपण एक्सप्रेस करणार आहोत. dy बाय dx इज इक्वल टू हा मिळाला y अपॉन x मायनस, आता याने आपण इथे x साइन ऑफ y upon x upon x, that is dy by dx is equal to y upon x minus sin of y upon x. इथे पहा, या y ची डिग्री 1 आहे, x ची डिग्री 1 आहे, म्हणजे टोटल y upon x ची डिग्री ही 0 मिळणार आहे, इथे 0 मिळणार आहे, म्हणजे हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण y इज इक्वल टू vx असं सबस्टिट्यूशन करतो, आणि इथे पण हा y अपॉन x आणि y अपॉन x आलेला आहे. सबस्टिट्यूशन मेथडने पण आपण y अपॉन x इज इक्वल टू v ठेवला असता, y अपॉन x इज इक्वल टू v ठेवला असता, म्हणजेच हे सबस्टिट्यूशन आहे y इज इक्वल टू vx. आता y इज इक्वल टू vx ठेवल्यानंतर आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, ते मिळेल dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ px इज इक्वल टू v डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस x डेरिव्हेटिव्ह ऑफ p, that is dy बाय dx इज इक्वल टू v, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x dv बाय dx, हा तुम्हाला dy बाय dx मिळाला. हे आपण असं लिहिल्यानंतर, सबस्टिट्यूशन केल्यानंतर इथं जे काय बदल होईल तो आपल्याला पुढच्या स्टेपला लिहायचा आहे. तर आता काय करता येईल बघा, पुढे आपण म्हणणार हा dy बाय dx म्हणजेच तुम्हाला मिळाला v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू y अपॉन x मीन्स v मायनस साइन p, ही टर्म तुम्हाला इथे मिळाली. आपल्याला लेफ्ट हँड साइडला dy बाय dv बाय dx टर्म ठेवायची. सो यू गेट x dv बाय dx इज इक्वल टू v मायनस साइन v मायनस v, v इथं कॅन्सल झाला, यू गेट dv बाय dx इज इक्वल टू मायनस साइन v अपॉन x असा मिळालेला आहे. आणि आता पुढच्या स्टेपला आपल्याला हे जे इक्वेशन सोडवायचं आहे ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म नुसार सोडवायचं आहे. सो व्हॉट यू गेट dv अपॉन sin v इज इक्वल टू मायनस dx अपॉन x, हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. And now take the integration. Take integration. Therefore, integration of dv, आता अपॉन sin v आहे, तोच मी असा म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ कोसेक v dv, याला या बाजूला शिफ्ट केला, प्लस इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x. आपल्याला माहिती आहे कोसेक v चे इंटिग्रेशन लॉग मध्ये 1 अपॉन x चे इंटिग्रेशन लॉग मध्ये. सो हियर वी राइट एज log c, where log c constant of integral. Then solve this. What is the integration of cosec v? This is log of cosec v minus cot v plus log x is equal to log c, that is cosec v minus cot v into x. हे लॉगच्या रूल्स नुसार आपल्याला मिळेल log m plus log n means log mn is equal to log c. This implies cosec v minus cot v is equal to c. But what is v is equal to? Y is equal to vx. This implies v is equal to y upon x. आपल्याला इथं पुट करायचं आहे. Required general solution cosec, put the value of v, y upon x minus cot y upon x is equal to c.
This is your required general solution. Okay. Next problem. Okay. Find K. Question number 25. If the given this function f of x is equal to kx square in bracket 1 minus x, look that interval 0 less than x less than 1 and is equal to 0 otherwise, is a probability density function of random variable x. आता PDF साठी probability density function साठी या दोन महत्त्वाच्या कंडिशन असतात. f of x is greater than or equal to 0 for x belong to R and integration from minus infinity to plus infinity f of x dx is equal to 1. आता असा इंटरवल दिल्यानंतर हा जो बिलॉंग टू R आपण म्हणतो त्या R ची जागा त्या इंटरवलनी घेतली जाते. आता उदाहरणार्थ तिथं तो मिळणार आहे 0 to 1 आणि याचे जे इंटिग्रेशन आहे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ही जागा घेतली जाणार आहे 0 to 1 साठी. पण हे दिलेलंच मुळात फंक्शन जे आहे ते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. याचा अर्थ या दिलेल्या फंक्शननी ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत आणि याच्यानुसार आपल्याला ह्या k ची किंमत फाइंड आउट करायची आहे. आणि म्हणून मी इथे या सोल्युशन मध्ये असं म्हणणार गिवन फंक्शन f of x is probability density function of random variable x. Therefore, first f of x is greater than or equal to 0 for 0 less than x less than 1 and second integration from 0 to 1 f of x dx is equal to 1. And now we have to find out the value of k. Therefore, integration from under this condition 0 to 1 kx square in bracket 1 minus x dx is equal to 1. आपलं बेसिक इंटिग्रेशन परफेक्ट पाहिजे पहा. So take this k outside the integral sign, multiply this x square to the bracket, you get x square minus x cube dx is equal to 1. Therefore k in bracket x cube upon 3 minus x raised to 4 upon 4 0 to 1 is equal to 1. So k in bracket, put this upper limit and lower limit, you get 1 cube upon 3 minus 1 raised to 4 upon 4 minus 0 cube upon 3 minus 0 raised to 4 upon 4 is equal to 1. ही सगळी टर्म तुम्हाला 0 मिळणार आहे. Therefore k in bracket 1 upon 3 1 upon 4 is equal to 1. K in bracket 4 minus 3 upon 12 is equal to 1. This implies k is equal to 4 मधून 3 गेला 1 मिळाला. k upon 12 is equal to 1. k is equal to 12. फिनिश. पहा किती सोपा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की स्टॅटिस्टिक्स मध्ये दोन छोटे छोटे चॅप्टर आहेत ते परफेक्ट करा तुम्हाला फार चांगले मार्क्स मिळतील पहा. ओके डन. नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम फ्रॉम द सेक्शन C. Okay, a die is thrown 6 times. If getting an odd number is a success, find the probability of 5 success. हा जो क्वेश्चन आहे तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या चॅप्टर मधील आहे. आता इथे डाय थ्रो केलेला आहे म्हणजे तुम्हाला जो सॅम्पल स्पेस मिळणार आहे तो यस मिळणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे डाय थ्रो केल्यानंतर वरती येणारा जो नंबर आहे तो एकतर 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल किंवा 6 असेल. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. ऑड नंबर कुठले ऑड नंबर्स आहेत 1 आहे 3 आहे आणि 5 आहे. म्हणजे टोटल ऑड नंबर हे 3 आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी मिळेल 3 upon 6 1/2 आणि Q असतो 1 - p
म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग ऑड नंबर. सो दिस इज 1 minus 1 upon 2. This probability is 1 by 2. Here clearly P plus Q is equal to 1. Now a die is thrown 6 times, म्हणजे number of try N is equal to number of try. तुम्ही किती वेळा केलेला आहे तो 6. Clearly X follows binomial distribution with parameter Np is equal to N6 and P is equal to 1 by 2. आता हा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये पण स्पेशल केस आहे, बर्नॉलियन डिस्ट्रीब्यूशन म्हणून. बर्नॉलियन डिस्ट्रीब्यूशन म्हणजे ज्याची प्रोबॅबिलिटी 1 by 2 असते P ची आणि Q ची 1 by 2 ही दोन्हीही सारखी असते, त्याला बर्नॉलियन डिस्ट्रीब्यूशन असं म्हणतात. ओके, ठीक आहे. Therefore P of x is equal to xi is equal to nx p raised to power x q raised to n minus x. Under the condition here n is equal to 0, 1, 2 up to 6, p plus q is equal to 1 is equal to 0 otherwise. हे आपल्याला मिळालेलं आहे. आता 5 सक्सेस मिळाला पाहिजे, म्हणजे P of x is equal to 5. Here n number of try 6, 5, P 1 by 2, x means here is a 5, again 1 by 2, n minus x means 6 minus 5. So my dear students, finally its calculation. हे सगळे करत असताना क्वेश्चन पेपर तुमच्या जवळ ठेवायचा आहे बरं का, मार्च 2024. आता हे कॉम्बिनेशन तुम्हाला आलं पाहिजे. हा मिळाला असता 6 फॅक्टोरियल 6 minus 5 फॅक्टोरियल into 5 फॅक्टोरियल 1 by 2 ची पॉवर 5, 1 by 2 त्याची पॉवर 5, 1 by 2 6 minus 5 हा 1 by 2. So finally you get a 6 factorial 6 minus 5 factorial म्हणजे हा मिळाला असता 1 फॅक्टोरियल. ठीक आहे, मी इथे लिहितो 6 into 5 फॅक्टोरियल upon 1 फॅक्टोरियल into 5 फॅक्टोरियल अगेन 1 by 2 त्याची पॉवर 5 म्हणजे हा मिळेल 1 upon 32 into 1 upon 2 हे कॅन्सल आणि फायनली जे काय कॅल्क्युलेशन मिळेल ते तुम्ही इथे घेता. आता 6 आहे, त्या 6 ला तुम्ही 2 ने डिवाइड केलं, हा मिळाला 3 आणि 3 upon 32 ही त्याची प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे. 5 सक्सेस म्हणजे 5 टाइम्स ऑड नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी यू गेट 3 upon 32. ओके, डन. अशा रीतीने आपण सेक्शन सी कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सेक्शन सी तुम्हाला फार चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. एक प्रश्न 3 मार्क्सला आहे, तुम्हाला 8 सोडवायचे, 24 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे. या 24 मध्ये तुम्ही जर लॉजिकली पाहिले तर स्टॅटिस्टिक्सचे 2 प्रॉब्लेम तुम्हाला विचारलेले आहेत, ते 6 मार्क्स तुम्हाला इथे आहेत. परत क्वेश्चन नंबर जे वरचे आहेत सिंपल तर तुम्ही ते जर पाहिले तर पहा, याच्यामधलाच तुम्ही क्वेश्चन नंबर 15 पहा, लॉजिक मधला सर्किट डायग्राम होता, तो तुम्ही सहज सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 16 तुम्ही सहज सोडवू शकता, कारण ते टॅन इनव्हर्सची फक्त प्रॉपर्टी यूज करायची. क्वेश्चन नंबर 18 अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, तो तुम्हाला मिळाला असता. लाईन आणि प्लेन तुम्ही चॅप्टर परफेक्ट केला तर त्याचा लाईनचा एक आणि प्लेनचा एक असे 2 प्रॉब्लेम तिथे आहेत. आणि हे शेवटचे चॅप्टर आहेत बघा वेक्टर मधले, थोडे एक्सरसाइज आहेत त्याच्यात, तुम्ही ते परफेक्ट करा. तुम्हाला लाईन प्लेन इथे 2 प्रश्न दिलेले आहेत, स्टॅटिस्टिक्सचे 2 प्रश्न दिलेले आहेत, हे 4 इथे तुम्हाला झालेले आहेत. परत याचे प्रश्न आता मी तुम्हाला सांगितलं लॉजिक आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, ते 2 प्रश्न 6 इथे झालेले आहेत. आणि बाकी मग आता इंटिग्रेशनचे सगळे थेरम तुम्ही केले, डेरिव्हेटिव्हचे सगळे थेरम केले, तो एक थेरम तुम्हाला इन जनरल विचारतातच, तेही तुम्हाला मार्क्स मिळतील. म्हणजे 8 प्रश्न सोडवणं अवघड नाही. ओके, ठीक आहे.